नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या डोक्यात हे विचार येतात तरी कुठून? आपण डोळ्यांनी पाहतो, पण त्या पाहण्यामागची शक्ती कोणती आहे? अशाच काही मूलभूत प्रश्नांचा शोध घेणारं एक प्राचीन ज्ञान म्हणजे केन उपनिषद. केन म्हणजे कोणामुळे. चला तर मग या कोणामुळेच्या रहस्याचा उलगडा करूया. आणि बघा, उपनिषदाची सुरुवातच इतक्या जबरदस्त प्रश्नांनी होते. हे प्रश्न दिसायला साधे वाटतील, पण ते थेट आपल्या अस्तित्वालाच हात घालतात. असं वाटतं की कोणीतरी एक गुप्त दिग्दर्शक आहे, जो पडद्याआड बसून हे सगळं चालवतोय. पण कोण आहे तो? तर या तपासातला पहिला क्लू, पहिला सुगावा आपल्याला आपल्याच इंद्रियांकडे घेऊन जातो. आपल्याला काय वाटतं की मी पाहतोय, मी ऐकतोय, पण उपनिषद एक वेगळीच गोष्ट सांगतं. ते म्हणतं ही इंद्रिय म्हणजे शक्तीचा स्रोत नाहीत, ती फक्त उपकरणं आहेत, टूल्स. अगदी एखाद्या चित्रकाराच्या हातातल्या ब्रशसारखी. ब्रश स्वतःहून चित्र काढत नाही, नाही का? आणि आता आपल्या या इन्व्हेस्टिगेशनमधला मुख्य सब्जेक्ट समोर येतो. या अदृश्य, सगळीकडे पसरलेल्या शक्तीला उपनिषद एक नाव देतं, ब्रह्म. हीच ती अल्टिमेट पॉवर आहे, जिच्यामुळे हे सगळं काही घडतंय. आणि इथेच गोष्ट खूप इंटरेस्टिंग होते. उपनिषद म्हणतात ब्रह्म ही डोळ्यांनी दिसणारी वस्तू नाही, तर ती पाहण्यामागची शक्ती आहे. ती कानांनी ऐकू येणारी गोष्ट नाही, तर ती ऐकण्याची क्षमता आहे. म्हणजे विचार करा, आपण ज्याला शोधतोय ते आपल्या इंद्रियांच्या आवाक्याबाहेरच आहे. त्याला आपण पाहू किंवा ऐकू शकत नाही. याला समजून घेण्यासाठी एक खूप सुंदर उदाहरण दिलंय, वाऱ्याचं. बघा, वारा आपल्याला कधी दिसतो का? नाही. पण जेव्हा झाडाची पानं सळसळतात, तेव्हा आपल्याला त्याची शक्ती जाणवते. बरोबर? अगदी तसंच. ब्रह्म थेट दिसत नाही, पण ही संपूर्ण विश्व, हे आपलं अस्तित्व त्याच्याच शक्तीवर चालू आहे. पण थांबा, ह्या शोधामध्ये ना एक मोठा धोका आहे. एक असा ट्रॅप जिथे खूप जळं फसतात. आणि तो ट्रॅप आहे ज्ञानाच्या अहंकाराचा. मला सगळं कळलंय ह्या भावनेचा. चला बघूया हा सापळा नेमका कसा आहे. इथे उपनिषद एक जबरदस्त पॅराडॉक्स, एक विरोधाभास आपल्यासमोर ठेवतं. ते म्हणतं, तर खरं सांगायचं तर त्याला काहीच माहिती नाहीये. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की हो, मला ब्रह्म समजलं, उपनिषद म्हणतं त्याच क्षणी तुम्ही सत्यापासून कोसोत दूर गेला आहात. तुमचा ज्ञानाचा दावाच तुमच्या अज्ञानाचा पुरावा बनतो. मग बरोबर मार्ग कोणता? उत्तर खूप सोपं आहे, नम्रता. मला सगळं माहितीये या गर्वात नाही, तर खरं तर मला अजून काहीच माहीत नाही, या प्रामाणिक कबुलीमध्येच सत्याचा दरवाजा उघडतो. आता या आपल्या तपासात एक खूप महत्वाचा साक्षीदार येतोय. एक गोष्ट, एक प्राचीन बोधकथा, जी या सगळ्या रहस्यावर एकदम झक्का प्रकाश टाकेल. तर गोष्ट आहे देवांची. अग्नी, वायू आणि इंद्र यांनी एक मोठं युद्ध जिंकलं होतं आणि विजयाच्या गर्वाने ते उन्मत्त झाले होते. त्यांना वाटत होतं की आम्ही जिंकलो, पण ते आपल्या शक्तीचा खरा सोर्स, खरा स्रोतच विसरून गेले होते. तर सगळ्यात आधी पुढे आला अग्निदेव. त्याला आपल्या शक्तीचा प्रचंड अभिमान होता. तो म्हणाला, मी काहीही जाळून टाकू शकतो. पण ब्रह्माच्या शक्तीने त्याच्यासमोर ठेवलेलं एक साधं गवताचं पातं तो जाळू शकला नाही. विचार करा, त्याची सगळी शक्ती तिथे फेल गेली. अग्नीनंतर आला वायुदेव. त्यालाही आपल्या ताकदीचा तितकाच गर्व. तो म्हणाला, मी तर काहीही उडवून लावू शकतो. पण तो सुद्धा त्या गवताच्या पात्याला जागचं हलवू शकला नाही. परत तेच घडलं. यावरून स्पष्ट झालं की ही शक्ती त्यांची स्वतःची नव्हतीच. आता अग्नी आणि वायू दोघेही फेल झाले. मग देवांचा राजा इंद्र स्वतः पुढे आला. पण तो जवळ पोहोचताच ते रहस्यमयी तेज गायब झालं आणि त्याच्या जागी प्रकट झाली देवी उमा, जिच्याकडे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर होतं. आणि मग देवी उमा त्यांना ते सत्य सांगते, जे ते विसरले होते. ती म्हणते, अरे, तो विजय तुमचा नव्हताच, तो तर ब्रह्माचा होता. ती शक्ती तुमच्यामधून काम करत होती. तुम्ही तर फक्त निमित्त मात्र होतात, एक इन्स्ट्रुमेंट. तर आता बघा, आपल्याकडे काय काय आहे. इंद्रियांच्या पलीकडची शक्ती, अहंकाराचा धोका आणि देवांना आलेला हा अनुभव. या सगळ्या क्लूजला आपण एकत्र जोडलं तर आपल्याला काय सापडतं? अंतिम सत्य काय आहे? इथे आपल्याला दोन वेगवेगळे मार्ग दिसतात. पहिला मार्ग आहे बुद्धीचा, जो प्रत्येक गोष्टीची व्याख्या करायला बघतो, पण शेवटी अहंकाराच्या जाळ्यात अडकतो. आणि दुसरा मार्ग आहे अनुभवाचा,
जो आतून येतो. त्यासाठी फक्त शांत मन आणि नम्रता लागते. आणि उपनिषद अगदी स्पष्टपणे सांगतं की ब्रह्माला जाणण्याचा, त्याला अनुभवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. बुद्धीने ते शक्य नाही. आणि मला वाटतं हाच केन उपनिषदाचा सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्वाचा संदेश आहे. ब्रह्म ही कुठली शिकण्याची थिअरी नाहीये, ती अनुभवण्याची एक जिवंत वास्तविकता आहे. आपण त्यावर बोलू शकतो, चर्चा करू शकतो, पण त्याचा खरा अर्थ शब्दांच्या पलीकडचा आहे. ही जाणीव कशी होते माहितीये? उपनिषद म्हणतं, जशी वीज चमकून जाते ना, अगदी तशी, एका क्षणात. जेव्हा आपलं मन पूर्णपणे शांत, स्थिर होतं, तेव्हा त्या एका क्षणात तो साक्षात्कार होतो. हा काही डोक्याने करायचा विचार नाही, हा एक थेट अनुभव आहे, एक स्पिरिच्युअल रिअलायझेशन. आणि अशा प्रकारे आपण फिरून आपल्या पहिल्या प्रश्नावर येतो. कोणामुळे? या रहस्याचं उत्तर ब्रह्म हे एखादं नाव नाहीये, तर तो एक अनुभव आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती शक्ती बाहेर कुठे नाहीये, ती आपल्या आतच आहे. ती शांत, सचेतन शक्ती. म्हणजे बघा, जी शक्ती ह्या संपूर्ण विश्वाला चालवते, तीच शक्ती आपल्या आत आहे. दोन्ही एकच आहेत, वेगळ्या नाहीत. मग आता प्रश्न फक्त एकच उरतो, त्या शक्तीला अनुभवण्यासाठी आपण खरंच तयार आहोत का?